आमचे प्रश्न फार साधे आहेत. आमचं म्हणणं असं आहे की जागतिक लेवलला किंवा जगामध्ये जे वयवर्ष मान्य केलेलं आहे 60 वर्ष, तेच आपल्या सरकारने मान्य करावं. महाराष्ट्र सरकार 65 वर्षाच्या वरच्याच सगळ्या योजना आणते. आम्ही त्यांना नम्र विनंती करू इच्छितो की त्यांनी 60 वर्षापासूनच्याच योजना आणाव्यात. दुसरी आमची मागणी अशी आहे की त्यांनी पारित केलेले कायदे, 2007चा कायदा, 2010चा नियम आणि 2013चे नियम आणि धोरण हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी पारित केलेले आहेत, पण अजूनही अंमलात आणत नाहीत. ते जर तंतोतंत अंमलात आणले तर बरेचसे प्रश्न आमचे सुटू शकतात. म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की पारित केलेले कायदे, नियम आणि धोरण तुम्ही तंतोतंत अंमलात आणावं. तिसरी आमची मागणी अशी आहे की इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मानाचं पान म्हणून काहीतरी मानधन दिलं पाहिजे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा हे कालपरवा झालेलं राज्य आहे. तेलंगणा तिथे 4,000 रुपये मानधन मिळतं. गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मानधन दिलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये काही मानधन दिलं जात नाही. म्हणून आमच्या शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी, आपलं तर सुबत्ता असलेलं राज्य आहे आणि म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, मानधन म्हणून, मानाचं पान म्हणून दिलं पाहिजे. आमची चौथी मागणी अशी आहे की आमच्यापैकी ज्येष्ठ नागरिकांपैकीच एक महिला, एक पुरुष हे विधान परिषद आणि राज्यसभेवर त्यांनी घ्यावं, कारण त्यांचे अनेक प्रश्न आहेत. जशी आता लोकसंख्या वाढते, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे, तसे त्यांचे प्रश्न वाढत आहेत आणि म्हणून त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मागणी करण्यासाठी किंवा पोटतिडकीने मान्यता करून घेण्यासाठी त्यांच्यातलाच आमदार, खासदार असावा. म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या ग्रहामध्ये, उच्च ग्रहामध्ये त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले जाते. आमची पाचवी मागणी अशी आहे की तुम्ही सगळ्यांनाच एक एक वेगळं मंत्रीपद देत आहे, पण ज्येष्ठ नागरिक तर 20% मतदाता हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ह्या 20% मतदाता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निर्मोहीपणे मतदान करतात. 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत मतदान त्यांनी विनामूल्य करत आलेलं आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रीय सण म्हणून योजून एक सुद्धा कुठलाही निवडणुकीत मतदानाचा दिवस ते चुकवत नाहीत. एवढे प्रामाणिकपणे मतदान करणारे 20% असून सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही वेगळं मंत्रालय, वेगळं खातं किंवा आमचा वेगळा मंत्री